श्री स्वामी समर्थ. आपण बऱ्याच वेळा बघा गुरुवारी आवर्जून सगळेच जण मठात म्हणजे केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घेतात. पण मठ ही केवळ एक वास्तू नसते, तर ती आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र असते. आपण जेव्हा मठात जातो तेव्हा तिथली पवित्रता जपली जाणे ही आपली जबाबदारी असते. तर मठात जाताना काही पाळायचे नियम असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली वेशभूषा असते. सर्वात आधी येते ती वेशभूषा. मठात जाताना नेहमी सात्विक आणि साधे कपडे परिधान करावेत. पुरुषांनी शक्यतो कुर्ता पायजमा आणि महिलांनी साडी किंवा ओढणीसह पंजाबी ड्रेस घालायचा आहे. तोकडे किंवा भडक कपडे टाळायचे आहेत. दुसरी गोष्ट, शांतता ठेवायची आहे. मठात प्रवेश करण्यापूर्वीच तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ करून ठेवा. तिथल्या शांत वातावरणात फोनवर बोलणं किंवा मोठमोठ्यानं गप्पा मारणं टाळायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि शिस्त. प्रवेशद्वारावरती पादत्राणे म्हणजे तुमचे चप्पल शिस्तीत काढून ठेवायचे आहेत. शक्य असल्यास हातपाय धुवूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे. दर्शनासाठी रांगेचा वापर करा आणि कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मूर्तीसमोर चौथी गोष्ट म्हणजे दर्शन आणि स्पर्श. मूर्तीसमोर किंवा पादुकांसमोर नतमस्तक होताना पूर्ण श्रद्धेनं नमस्कार करायचा आहे. जोपर्यंत तिथली परंपरा परवानगी देत नाही तोपर्यंत मूर्तीला किंवा गाभाऱ्याला स्पर्श करू नका. पाचवी गोष्ट म्हणजे प्रसादाचा आदर. मठात मिळणारा प्रसाद हा आशीर्वाद असतो. तो खाली पडणार नाही किंवा वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. जर तुम्ही तिथे महाप्रसाद घेणार असाल तर ताटात अन्न उरवू नका आणि ते तसंच कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका, कारण तो तुम्ही प्रसाद घेतलेला असतो आणि प्रसाद हे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि प्रसाद तर त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामुळे ते पूर्णपणे ग्रहण करायचं आहे. सहावी गोष्ट म्हणजे दान आणि पावत्या. तुम्हाला काही दान द्यायचे असल्यास ते अधिकृत दान पेटीतच टाका किंवा कार्यालयातून पावती प्राप्त करायची आहे. मठाच्या शांत परिसरात ध्यानाला बसलेली व्यक्ती जर असेल तर त्यांना तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही आहे. तिथं मोठ्याने बोलायचं नाही आहे. मठात गेल्यानंतर किमान 10 मिनिटे शांत बसून नामस्मरण करायचं आहे. यामुळे तुम्हाला मनशांती मिळेल. लक्षात ठेवा की आपली शिस्तच मठाचे पावित्र्य टिकवून ठेवते. त्याच्यामुळे या महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला फॉलो करून मगच स्वामींच्या दर्शनासाठी मठात जायचं आहे. आणि हे जे काही साधेसुधे आणि छोटेसे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.